मनातील भीती नष्ट करण्याचा 100% रामबाण उपाय कोणता आहे तो? चला बघूया. 1. जग बदलले, माणसं बदलली, जगण्याच्या स्पर्धेत नाती बदललीत. जवळ कोणी आपलं नाही, परक्यांची गर्दी वाढली. सोशल मीडियाच्या युगात आपले परके ओळख हरवली. हजारो मित्रांची यादी हा निव्वळ भ्रम असतो. गरजेच्या हाकेला सोबत मात्र कोणीच नसतो. 2. आपला कोण, परका कोण ओळखायला जमत नाही. समोरासमोर गप्पांमध्ये मन आता रमत नाही. शेवटी काय? राम बदलला, कृष्णही बदलला. माणसाच्या आभासी जगात माणसातला माणूसच बदलला. 3. मनातला राग शांत करायला शिका. तोंडातून निघणारे अपशब्द तोंडातच ठेवायला शिका. पोटामध्ये खळखळणारा द्वेष थोडा पचवायला शिका. अंगी असलेला अहंकार थोडा गिळायला शिका. 4. मिळालेल्या आयुष्याचा आनंद जरा घ्यायला शिका. जमलं तर दुसऱ्याला आनंद द्यायला शिका. माणुसकीची जाण उराशी बाळगायला शिका. तोडून टाकण्यापेक्षा जोडून ठेवायला शिका. 5. मनामध्ये कुडत राहण्यापेक्षा दिलखुलास बोलायला शिका. लाचारीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगायला शिका. चांगुलपणाचा खोटा मुखवटा उतरायला शिका. बघा, जमलं तर वाईट गोष्टी सोडून द्यायला शिका. 6. दुसऱ्याची बोटभर चूक हातभर पसरवायची आणि स्वतःची हातभर चूक नखभर दाखवायची हा स्वार्थी लोकांचा धंदा असतो. 7. अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केले नव्हते, तरीही तो शत्रू बनला. कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनतात. 8. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते. सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. 9. जीवनातील काही खऱ्या गोष्टी आईवडिलांपेक्षा कोणी जास्त प्रेम करू शकत नाही. गरिबांसोबत कोणी मैत्री करत नाही. अजूनही लोक चांगल्या चेहऱ्यांना प्राधान्य देतात, चांगल्या विचारांना नाही. आदर फक्त पैशाचा होतो, माणसाचा नाही. 10. माणसाच्या मनातील भीतीचे कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का? पहिले कारण, जे आता माझ्याकडे आहे ते माझ्याकडून निघून जाणार नाही ना, कायमचं. म्हणजेच पहिली भीती आहे जे आहे ते गमावण्याची. 11. दुसरी भीती, आपल्याला काहीतरी हवे असेल, इच्छा असेल तर ते मिळेल की नाही. मिळणार, पण ज्या वेळेला आपण स्वतःला वेगळं होऊन साक्षीभावाने पाहतो त्या वेळेला कळतं की आपल्याकडे गमावण्यासारखं काही नाहीच आहे. 12. आपल्याकडे आहे प्रयत्न करणं. आपल्याकडे आहे जे मिळालं ते स्वीकारणं आणि जे जीवन आपल्याला मिळालं आहे ते आनंदात जगणं. पण ते सोडून सतत काहीतरी गमावणे, काहीतरी मिळवणे या चक्रात आपण अडकतो. त्यावेळी मनात भीती निर्माण होते. 13. खरंच काय घेऊन आलो आहोत आपण आणि काय घेऊन जाणार आहोत आपण. सगळे मिळालं इथे, सगळं राहणार इथेच, मग कशाला जगायचं भीतीत. एक क्षणी जाणीव झाली की भीती संपते आणि त्याचवेळी प्रसन्नतेचा झरा सुरू होतो, आनंदाचा प्रवास सुरू होतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.